आज आपण या गावामध्ये भेट दिलेली आहे. त्यानिमित्तानं आपण इथे ग्रंथ वाचनाला सुरुवात करत आहोत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म चतुर्थ खंड भाग दुसरा, त्यामधील पाठ तिसरा, पुनर्जन्म कोणाचा. सर्वात बिकट प्रश्न म्हणजे पुनर्जन्म कोणाचा. एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? एखादा मृत झालेला मनुष्य परत नवा जन्म घेतो का? या सिद्धांतावर बुद्धाचा विश्वास होता काय? प्रश्न. असणे असंभाव्य दिसते. म्हणजे असं म्हटलं गेलेलं आहे, असणे असंभाव्य दिसते म्हणजे दिसते माणसाला. आता प्रत्येकानं आपलं जाणावं का भगवान बुद्धाला पुनर्जन्म मान्य होता का बा नव्हता का, हे आपल्या आपल्या बुद्धीचा खेळ आहे. आता मृत मनुष्याचे सर्व भौतिक अंश एकत्र येऊन त्यांनी एक नवा देह बनविला तरच त्या मनुष्याचा पुनर्जन्म घडणे शक्य आहे. पृथ्वी, आग, तेज आणि वायू हे जर एकत्र आलं, भविष्यामध्ये आतापर्यंत संशोधन नाही झालं, जर भविष्यामध्ये एकत्र आलं ते, तर त्याच्यावर पुनर्जन्म होऊ शकते. जर नवा देह वेगवेगळ्या मृत मनुष्यांच्या भिन्न भिन्न भौतिक अंशाच्या मिश्रणांनी बनत असला तर पुनर्जन्म शक्य आहे. परंतु तो त्या एकाच मृत मनुष्याचा पुनर्जन्म असू शकत नाही. भिक्कुनी खेमा हिने हा मुद्दा प्रसेनजित राजाला चांगलाच स्पष्ट करून सांगितला. एकदा तथागत श्रावस्तीजवळील अनाथ पिंडकाच्या जेतवनरामात राहत होते. त्या समयी कोशल जनपदात परिभ्रमण करून खेमा ही श्रावस्ती आणि साकेत ह्या नगराच्या दरम्यान असलेल्या तोरणवत्थूमध्ये राहत होती. यावेळी कोसल राजा प्रसेनजित साकेतहून श्रावस्ती येथे जात होता. एक रात्र तो तोरणवत्थू येथे राहिला. प्रसेनजित एक माणसाला बोलावून सांगितले, हे बघ, सन्माननीय अशा एखाद्या भिक्खूला किंवा ब्राह्मणाला घेऊन ये. ठीक आहे असे बोलून तो तोरणवत्थू राजसन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण शोधू लागला. परंतु तसा कोणीही त्याला आढळला नाही. शेवटी तोरणवत्थूमध्ये राहावयास आलेली भिक्खुनी खेमा त्याला दिसली. तिला भेटून तो कोसलराज प्रसेनजितकडे गेला आणि म्हणाला, महाराज, आपल्या सन्मानास योग्य असा भिक्खू अथवा ब्राह्मण येथे कोणी दिसत नाही. परंतु येथे खेमा नावाची तथागतांची एक शिष्य आहे. तिच्या संबंधी अशी वार्ता प्रसूत आहे की ती विचारसंपन्न, विलक्षण, बहुश्रुत, वादविवाद कुशल आणि प्रत्युत्पन्न तिची अशी अर्हत स्त्री आहे. महाराजांनी तिचा सन्मान केल्यास तो योग्यच होईल. हे ऐकल्यावर कोशलराज प्रसेनजित भिक्खुनी खेमाला भेटण्यास गेला. तिच्या समीप गेल्यावर तिला अभिवादन करून तो बाजूला बसला आणि म्हणाला, या विषयासंबंधी आपले म्हणणे काय आहे? मृत्यूंतर तथागताचे अस्तित्व राहते काय? महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही. काय उत्तर देते? महाराज, हे गूढ तथागतांनी स्पष्ट केलेले नाही.
तथागतांचे मृत्यूनंतर अस्तित्व राहते काय असा प्रश्न विचारला असता त्याचे उत्तर तथागतांनी सांगितले नाही असे म्हणतात व दुसऱ्या प्रश्नाचीही तशीच उत्तरे देतात. तथागतांनी हे गूढ उकलून न सांगण्याचे काय कारण असावे बरे? महाराज, या बाबतीत मी आपणालाच एक प्रश्न विचारीन आणि आपणास योग्य वाटेल तसे त्याचे उत्तर द्या. महाराज, आपणाजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो गंगेतील वाळू कणांची शेकड्यांनी, हजारांनी अथवा लक्षांनी गणती करू शकेल? नाही, तसा कोणीच नाही. मग तुमच्याजवळ असा कोणी गणिती आहे काय की जो समुद्रात इतके करोड, इतके हजार, इतके लाख माप पाणी आहे हे सांगू शकेल? नाही, असा कोणीच नाही. असे का? कारण समुद्र खोल, अमर्याद, अगाध आहे. त्याप्रमाणे महाराज, तथागतांनी देह परित्यक्त केल्यावर ते मुळापासून छेदलेल्या तालवृक्षासारखे परत पुन्हा उगवणार नाहीत. तथागतांच्या देहासंबंधी काय सांगता येईल? तथागत शरीर विमुक्त झाल्यावर समुद्रासारखेच अमर्याद आणि अगाध आहेत. अशा स्थितीत तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे अथवा नाही, किंवा आहे आणि नाही असे कोणतेही विधान लागू शकत नाही. तथागतांची त्यांच्या वेदनांवरून व्याख्या करू गेल्यास त्या वेदना तथागतांनी परित्यक्त केलेल्या आहेत, आमूलाग्र नाहीशा केलेल्या आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांचे अस्तित्व राहते अथवा राहत नाही, किंवा राहते आणि राहत नाही ही विधाने तथागतांना लागू पडत नाहीत. त्याप्रमाणेच संज्ञा, संस्कार, विज्ञान यांच्या आधारे तथागतांची व्याख्या करू लागल्यास तीही त्यांना लागू पडत नाही. कारण या सर्वांपासून समूळ विमुक्त झालेले तथागत हे थोर समुद्रासारखे अमर्याद आणि अगाध आहेत. तेव्हा मृत्यूनंतर तथागतांच्या अस्तित्वासंबंधी अथवा अनास्तीसंबंधी विधान त्यांना लागू पडत नाही. खेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा प्रसेनजीत आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला. बघा, म्हणजे याच्यामध्ये विश्लेषण दिलेलं आहे का भगवंताला गेल्यानंतर, भगवंत महापरिनिर्वाण झाल्यानंतर राहतात काय? तर याच्यावर तिनं उत्तर दिलं का ज्या व्यक्तीचं कुठलंच शिल्लक बाकी नाही आहे तो आता कशाला राहील? तर याच्यावर विचार करलेल्या गोष्ट आहेत का नाही आहे? इथं होई म्हटलं नाही, नाही म्हटलं नाही. मग भगवंताचं काय आहे? भगवंत जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त झाले. पुनर्जन्म कोणाचा होते? ज्याचा काहीतरी बाकी आहे. जन्म घेणं म्हणजे काय आनंद समजतो का आपण? आनंद आहे का जन्म झाला पाहिजे म्हणजे चांगली गोष्ट आहे आनंद आहे का जन्म? भगवंताने म्हटलं जन्म घेणं दुःख आहे. 4 आर्य सत्य आहे ना. पहिलं आर्य सत्य दुःख आर्य सत्य. त्यामध्ये भगवंत म्हणतात का जाती बी दुःख, जन्म घेणं दुःख आहे. मग कशाला राहतील भगवंत या दुःखाच्या जगामध्ये? हे जग एक अंधार कुटुटी आहे. आपणच पहा ना, जसं जसं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं तसंच आपल्या जगाबद्दल सत्य कळते. आपण म्हणतो किती दुःख आहे जगात. मग सुख कशामध्ये आहे? तर सुख आहे धम्मामध्ये. ज्याला धम्म श्रवण करता येऊ राहिलं, ज्याच्या कानाला धम्म ऐकू येऊ राहिला, ज्याला धम्म भगवंताची मूर्ती पाहता येऊ राहिली, ज्याला काहीतरी भगवंताचं भेटून राहिलं, तो जगातला सगळ्यात सुखी माणूस, सगळ्यात धनवान माणूस, सगळ्यात श्रीमंत माणूस. ज्याला भगवंतही पाहायला भेटत नाही, धम्मही ऐकायला भेटत नाही आणि भगवंताच्या कोणतं धम्मप्रचारकाला पाहायला भेटत नाही, तो सगळ्यात दरिद्री, सगळ्यात गरीब. कारण तसाच मरते तो, त्याला काही अर्थ नाही. म्हणून भगवान तुझा धम्म हा सगळ्यात महान आहे. आणि त्यांना ह्या गोष्टी लागू पडत नाही. संज्ञा लागू पडत नाही, संस्कार लागू पडत नाही आणि विज्ञान लागू पडत नाही भगवंताला.
रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान हे भगवंताला लागूच नाही पडत. हे कोणाला लागू होते? ज्याचा जन्म झाला त्याला 12 प्रकारचे दुःख मिळतात. जन्म, पहिलं दुःख जाती जन्म, जाती म्हणजे जन्म, जाती, जरा, व्याधी, मरण झाले 4 दुःख. 5वं येते मनातील इच्छा पूर्ण न होणे, अप्रिय व्यक्तीचं निघून जाणे, प्रिय व्यक्ती सोबती 7 दुःख झाले. आणि 8, 9, 10, 11, 12 रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. जन्म झाल्याबरोबर हे पहिलं दुःख तर लगेच भेटते आणि मग बाकीचे अजून 11 म्हणजे टोटल 12 दुःख माणसाचा जन्म झाल्यावर त्याला मिळते. आहेतच जन्म घेणं आपण चांगलं म्हणतो का? झाला संघर्ष सुरू, पण त्याला आपण सकारात्मक दृष्टिकोनातून बघत असतो. कुठल्या दृष्टिकोनातून बघतो आपण? सकारात्मक दृष्टिकोनातून बघतो. का बघतो? कारण आपण का आता कोणतरी आपल्या जीवनामध्ये आलं बा, 2 पती पत्नी आहेत, त्यांना एक बाळ झालं, त्याला सकारात्मक दृष्टिकोनातून बघतात का त्यांना आनंद होते. आणि आनंद केव्हा होते? जेव्हा तो एकदम चांगला जन्माला आला व्यवस्थित, तेव्हा आनंद होते. आणि जर अपंग झाला जन्माला तर पायच नाही, एखादा हातच नाही आहे, डोळेच नाही आहे, किंवा त्याला अजून दुःख होते. का आता ह्या पोराचं होईल कसं बा, हा अपंग जन्माला आला, याचं होईल कसं, याचा विचार पडते. मग झालं दुःख सुरू. चांगला जन्माला आला, बिमार पडला, अधिक दुःख, झाला संघर्ष सुरू. हा प्रवास असाच सुरू राहते. जन्म माणसाला का होते? जन्मच माणसाचा मुळात दुःखातून होते. भगवंताने काय म्हटलं? दुःखाचे मूळ कारण तृष्णा. तृष्णा काय? दुःखाचं कारण आहे. पहिलं आर्य दुःख, दुःखाचं कारण काय? राग, द्वेष, लोभ, मोह. मोहातून जन्माला येते. दुःख आहे ना मोह. 2 व्यक्ती एकत्र येतात, त्यांना मोह होते, मोहामधून जन्माला येते. दुःखातून जन्माला आलेला व्यक्ती मग दुःखच दुःख जन्म येऊ राहिलं. पहा कसं आहे. आता भगवंतानी अनुकंपा केली संपूर्ण जगावर. भगवंतानी जाणलं, अरे बा, मी या जन्म मरणाच्या भवचक्रात मुक्त झालो, मी समोर दुःख नष्ट केलं, पण ह्या असंख्य अनंत अशा लोकांचं काय होईल? भगवंतानी माणसावर अनंत उपकार नाही केले, भगवंतानी उपकार केले संपूर्ण मनुष्य प्राण्यांवर, जीव जंतू, सजीव प्राणी, पशु पक्षी प्राणी सगळ्यांवर अनुकंपा केली भगवंतांनी. का बा यांचं काय होईल? हे दुःखातून मुक्त झाले पाहिजे. तर भगवंतांनी अनुकंपा केली आणि धम्म दिला. मग धम्मामध्ये काय दिलं? एका दमानं ते अनंत होऊ शकत नाही. मग त्यांनी पायऱ्या दिल्या. तर पंचशील, पहिले हे गृहस्थ लोक पंचशिलामध्ये परिपक्व झाले पाहिजे, मग अष्टशिलामध्ये परिपक्व झाले पाहिजे. त्यांनी उपोषित व्रत पकडलं पाहिजे. उपोषित आहे ना, उपोषित पकडलं पाहिजे. त्यांनी उपोषित अष्टशील ग्रहण करून पकडलं पाहिजे. त्यांनी 4 आर्य सत्य समजून घेतले पाहिजे. त्यांनी 10 पारमिता समजून घेतल्या पाहिजे. तरच ते हे लोक दुःखातून मुक्त होऊ शकतात. तर भगवंताने दुःखाचं कारणही सांगितलं. दुःख दुःख दूर करता येते हा मार्गही सांगितला भगवंतांनी. आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग. मग तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, जसा जसा तो आपल्या जीवनामध्ये प्रवास करत असते तसं तसं त्याला नवीन नवीन धम्मातल्या बऱ्याच बारक्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात. नाही तर भयंकर त्रास होते मग. आणि म्हातारपणात भयंकर त्रास होते, भयंकर येले होते. येले का होते? याचंही कारण आहे. दुःखाचे मूळ कारण तृष्णा, त्याले कारण आहे. म्हातारपणामध्ये येले झाले नाही पाहिजे आणि सुखाचं मरण आलं पाहिजे. पहा बरेच म्हातारे म्हणतात, बापा आता सुखाचं मरण येऊ दे म्हणतात ना. का म्हणतात? कारण जिवंत राहणे दुःखच आहे ना. आता म्हणते माझं वय सरलं म्हणते, बापा आता जाऊ दे म्हणते चांगलं सुखानं. काहून म्हणते? जिवंत राहणे दुःखच वाटते ना. मग पोराचं लग्न पाहिलं म्हणते, नातवाचं लग्न पाहिलं म्हणते, आता कोणी मायाशी बोलत नाही, माया सोबते सगळे निघून गेले म्हणते या जगातून. माया मैत्रिणा, माझी बहीण गेली म्हणते, माझा भाऊ गेला, माझा नवरा गेला, आता मी काय करून जगून? कोणी माझ्याशी बोलतच नाही. म्हाताराचे एकटाच पडून आपल्या कोपऱ्यात असा बसला, ना नातू बोलायला येत ना पंतू बोलायला येत. त्या बुडील तेच काम आहे म्हणते. उलट टीका करतात. तेही बिचारी एवढ्या अनुभवातून आलेली असते, बाबू आता बोलून घे, मॅच तुला जन्म दिला,
कारण ते अज्ञानी आहे ना. त्यांना हे कळत नाही का म्हाताऱ्या लोकांचं कसं बोलायचं बा, त्यांना कसा आदर सन्मान द्यायचा, त्यांना कसा आपण सत्कार करायचा, त्यांची काळजी कशी घ्यायची, त्यांचे हातपाय दाबून द्यायची, त्यांची सेवा करायची, हे त्यांना कळत नाही. का कळत नाही? अज्ञान आहे, धम्मच माहीत नाही. आता बघा, इथं धम्म ऐकायला कोण आलं? 40च्या पार. ज्यांचं आता शरीर झिजू राहिलं ते धम्म ऐकायला आले. तुम्ही तो अनुभव घेता धम्माचा, आयुष्याचा. इथं धम्म ऐकायला पाहिजे तरुण पिढी, तुम्ही पाहिजे ते घरी, जेणेकरून ते धम्म ऐकून घरी आले असते, तुमचे हातपाय आपण सेवा केली असती. उलटं होऊ राहिलं. जे इथं पाहिजे ते खेळून राहिले, मोबाईलमध्ये आहे, व्यस्त आहे. आणि जे घरी पाहिजे का, एखाद्या नातवानं, आई तू इथंच थांबा, मी धम्म ऐकून येतो आणि तुझी सेवा करतो. म्हणजे बा मी दवाखान्यात, मी बा डॉक्टरला घरी घेऊन येतो. आलं लक्षात काय सांगू राहिलो मी? हो, आपलं होते उलटं. होते कसं? आता जे आता तरुण आहे ते म्हातारे होतील पहिले, मग त्याचे घुट्टे दुखन, डोळे कमजोर होईल, कानानं होईल कमजोर, या डोकं नाही बरोबर काम करन, किंवा शरीरामध्ये कोणता आजार होईन. मग आजारी झाल्यावर मग येईन बाप्पा सून लय मारते, सून लय बोलते, माझ्या पोरगा मला भाकर देत नाही. भगवंत आता तूच आहे. कोण पेरलं? तिनंच पेरलं. जसं पेरलं तसं उगवलं. वाईट नको वाटू द्या, सत्य सांगतो मी. जसं पेरलं तसं उगवलं. आपणच चुका करतो. इथं आणच नाही लेकरायले. लेकरांना लहानपणापासून वळण पाहिजे. जर तुम्हाला आपण जे पिढी देत जन्माला घालत असतो ते चक्र आहे, भावचक्र, ते आपल्या सुखासाठी आहे. का जसा बाबू मी धम्मात पकलो, तूही धम्मात पक आणि म्हातारपणात माझी काळजी घेजो, असं चक्र आहे ते चक्र तुम्ही तयारच नाही करू राहिले. मग फायदा काय होईल? आपण लाडाचा बाबू, झोप मा झोप, बाबू लय लाडाचा होते, लातच मारते तो मोठा झाला, असं चक्र फिरू राहिलो आपण. ते उलटं होऊ राहिलं का? तर म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या. आज तुम्ही धम्म श्रवण केला, तुम्ही त्याचे हातपाय दाबसान काय? लहान लहान लेकरायचे आहेत, तुम्ही दाबसान हातपाय या वयात? त्याचं काम आहे धम्म श्रवण करून तुम्ही काळजी घेणं. ते सगळ्यात पहिले सर्वांची गर्दी त्याची असायला पाहिजे तिथं. पोरायची, मुलं मुली एवढे बिझी आहे का? कोणता अभ्यास हो? 5-5 घंटे टाईमपास करतात मोबाईलवर, वापरतात ना 2-2 GB डाटा, वापरूनच राहील. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या. सुधारणा झाली पाहिजे आपल्या ह्याच्यात, नाही तर येणाऱ्या काळामध्ये भयंकर त्रास होईल, भयंकर वेदना होतील. आणि हेही मला माहीत आहे, अपंग मुलं कसे जन्माला येतात, ॲक्सिडंट कसा होते, का होते, कोणते रोग कसे होतात, याचासुद्धा मला बारीक बारीक अभ्यास मी करून राहिलो, मला त्याला माहिती आहे. पण तिकडे मी जाणार नाही आता. पण हे सगळं टाळण्यासाठी भगवान बुद्धांच्या धम्माशिवाय मार्ग नाही. आपल्यापाशी संपत्ती असो की नसो, धम्माची संपत्ती असली पाहिजे. धम्म बडा बलवान. धम्माची संपत्ती आपल्यापाशी असली पाहिजे. आपल्या अकाउंटमध्ये किती रुपये आहे? 5 लाख, 10 लाख, 50 लाख, 20 लाख, 1 करोड, 5 करोड, 10 करोड, 100 करोड, ते असू द्या. त्याच्यापेक्षा जास्त धम्माची संपत्ती असली पाहिजे. हे अदृश्य संपत्ती आहे, दिसत नाही, पण हे तुम्हाला कमवा लागते धम्माच्या मार्गानं. ते आपण पुढं जाणून घेऊ ते कशी कमवा लागते. तर दुसऱ्या एका प्रसंगी खेमाचे हे शब्द ऐकून कोसल राजा प्रसेनजित आनंदित झाला. आपल्या जागेवरून उठला, तिला नमस्कार केला आणि तो निघून गेला. दुसऱ्या एका प्रसंगी प्रसेनजित तथागतांकडे गेला असता त्यांना अभिवादन करून त्याने विचारले, भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व नाही असे म्हणता येईल काय? महाराज, यासंबंधी मी काहीच म्हटलेले नाही. भगवान, मग तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व आहे असे म्हणता येईल काय? महाराज, मी तसेही म्हटलेले नाही. नंतर त्याने खेमाला विचारलेले दुसरे प्रश्न विचारले, भगवान, मी जेव्हा आपणाला विचारतो मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व आहे काय अथवा नाही काय, तर आपण म्हणता मी ते सांगितलेलेच नाही. तर भगवान, ह्या न सांगण्याचे कारण काय? महाराज, मी आता
मी आता तुला एक प्रश्न विचारतो आणि तुला योग्य वाटेल तसे उत्तर दे. त्या ठिकाणी तथागतांनी खेमासारखेच प्रसेनजितला प्रश्न विचारले. भगवान, ही खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे की गुरु शिष्यांनी दिलेली उत्तरे अर्थशः आणि अक्षरशः समान, सुसंवादी, सुसंगत आणि उच्चतम आहेत. भगवान, एका समयी मी भिक्खुनी खेमाकडे गेलो होतो आणि तिला याच गोष्टीसंबंधी विचारले होते आणि भगवंतासारखेच तिने अक्षरशः उत्तर दिले. भगवान, आम्ही कामाची माणसे, आम्हाला पुष्कळ कामे आहेत, आम्ही जातो. जा, यावेळी जे तुला करणे उचित आहे ते कर. या शब्दांनी आनंदित होऊन भगवंतांना अभिवादन करून कोसल राजा प्रसेनजित आपल्या मार्गाला लागले. तर माहीत आहे का, भगवंत आहे, समजून घ्या. आपण इथे चर्चा करू का भगवंत आहे बा. तर मग लोकांनी काय केलं असतं, लोक कर्मकांडाकडे जास्त गेले असते. का भगवंत आहे बा, आम्हाला काही देऊनच नाही राहिले, माझं दुःख आहे, भगवंत आहे तर मग काय कामाचे. लोक अंधश्रद्धेमध्ये गेले असते. मग लोकांना अलग अलग उपाय केले असते. मा बाबा, मा पूर्व गेलं भगवंता, तू काहीच नाही कर, तू आहे ना. अगोदर तो लोकांना सांगितलं आम्हाला आहे म्हणून. तू लोक कर्मकांडात गेले असते. त्यांनी कार्यक्रम भावाचा सिद्धांताला समजलं नसतं. मग आणि भगवंत नाही असं जर एखादा म्हणून ठामपणे लोकांना सांग भगवंत नाही आहे बा, तर लोक मग विहाराकडे एवढे आले एवढे नसते आले. आहेच नाही भगवंत, काय करायला लागते आम्हाला, कायचे भगवंत होय नाही आहे. मग भगवंत आहे, भगवंत नाही, यातला मधला मार्ग भगवंतांनी काय दिला, मग धम्म आहे. भगवंतांनी म्हटलं धम्मच तुमचा आता मार्गदर्शक राहील. धम्म मेन आहे. त्या धम्माला समजून घेणं महत्त्वाचं आहे. धम्म समजला या सगळ्या दुविधा निपटून जातात. तर भगवंतांनी जो मार्ग सांगितलेला आहे, पंचशील, अष्टशील, उपोषित व्रत, 4 आर्य सत्य आणि 10 पारमिता. जेव्हा मनुष्य एखादा मध्यम वर्गातला असो, गरीब असो, मध्यम वर्गातला असो, श्रीमंत असो, त्याला पारमी पूर्ण करावं लागते. कोणत्या पारमी आहे, शील पारमी आहे, दान पारमी आहे, उपेक्षा पारमी आहे, करुणा पारमी आहे, मैत्री पारमी आहे, अधिष्ठान पारमी आहे. ह्या ज्या अलग अलग पारम्या आहेत, याला तुम्हाला पूर्ण करावं लागतं. ह्या पारम्या पूर्ण कशा होते, तर सगळ्यात महत्त्वाची पारमी येते मग दान पारमी. दान पारमीपासून काही करुणा उत्पन्न होते. बघा तुम्ही एखाद्या कुत्र्याला तुम्ही असं कोरभर पोळी टाका, लगेच करुणा उत्पन्न होते. आता परिपूर्ण पारमी पूर्ण होऊ शकत नाही, तर त्यामध्ये मग समजून घ्या आता 100% आहे, तर त्या 1%मधल्या 0.1%, 0.2, 0.3 याच्यावर माझं पुस्तक लिहिणं चालू आहे, म्हणजे तुम्हाला अधिक सविस्तर समजेल. 0.5 अशा प्रकारच्या पारम्या आपल्या होत राहतात. उपेक्षा पारमी, असुखद अदुःखद, मैत्री पारमी, करुणा पारमी, अधिष्ठान पारमी, शील पारमी, ह्या मग परिपक्व होतात. हळूहळू माणूस मग अधिक चांगला बनते. त्याला हे धम्माचं बारीक तत्त्व समजते. आता हे शरीर जे आहे, हे शरीर रोगाचं घर आहे. इथं काय आवश्यक आहे, उपेक्षा, असुखद अदुःखद. वेदना जर झाल्या शरीरामध्ये, तर तुम्हाला धम्माच्या बलानं त्या वेदना जाणवत नाही. रोग राहते, वेदना जाणवत नाही, इतकं धम्माचं बल आहे. जसं मोगलांची हत्या झाली होती, झाली ना हत्या, पण मोगलांना वेदना झाल्या नाही. का झाल्या नाही वेदना सहन झाल्या. का झाल्या सहन, अरंत होते. अरंत उपेक्षा पारमीमध्ये अरंताकडे, असुखद अदुःखद कसं नाही. त्याची हत्या का झाली मोगलांची, कारण मागच्या जन्माच्या कर्मामुळं. आईवडिलांना जंगलात सोडून बायकोच्या सांगण्यावरून कारणास्तव जंगलात सोडलं, आईवडिलांची हत्या करून घेतली, दोष लागला. त्याला गरुक कर्म म्हणतात. गरुक कर्म लागलं, भोगाच लागते. आईवडिलांना ज्या मुलांनी त्रास दिला किंवा मारलं किंवा त्यांना खूप वेदना दिल्या, तर ते कर्मकानी मुलांना भोगा लागतात. मग सुटत नाही. गरुक कर्म म्हणते, आईनं जरी माफ केलं तरी कर्म भोगा लागते. गरुक कर्म आहे ते. थोडीशी तीव्रता कमी होईल. नॉर्मल दुःख दिलं असं तर ते घटून जाईल, पण मारलं असं, लय त्रास दिला असं, हाकलून दिलं असं, तर भयंकर कर्म भोगा लागते. गरुक कर्म असते ते, सुटत नाही ते लगेच किंवा कालांतराने भोगा लागते. मग
जसं यानं केलं याला अशी सून भेटते. असंच सेम घडते कंडिशन किंवा त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती घडते. मग भयंकर वेदना होते, मग भोगा लागते. वास्तविक धम्म मांडला भगवंतांनी, हे जाणलं पाहिजे आजच्या पिढीनं. म्हणून तर इथं पाहिजे ते पाहिजे होते आता ऐकायला. तेले का माहिती या गोष्टी ऐकतील, काळजी घेतील, ऐकतील, सेवा करतील, आजीची काळजी घेतील, आजोबाची काळजी घेतील, सासूची काळजी घेईन, सासऱ्याची काळजी घेईन. कशामुळं? धम्म श्रवण केल्यामुळं. ज्यांनी ऐकायला पाहिजे ते घरी, त्यांना सगळ्यात अगोदर ऐकायला लागते. आणि तुम्ही ऐकायला लागत होतो तारुण्यामध्ये, तेव्हा मग तुम्ही सासूसाची सेवा केली असती तर आता इथं पुढची पिढी असते. असं सर्कुश असलं पाहिजे ते. पण तुम्ही केली असेल सेवा, आताची पिढी करते का? आताची पिढी नाही आहे. आताची पिढी ग्लोबल आहे, अशी ग्लोबल. आम्ही घरे करावं म्हणते, पैसे आहे आमच्या पैसे. मग एक खोली बांधून द्यायची, खोलीत राहावा, तिथंच झालं, आपल्या हातानंच करा सगळं. अशा प्रकारचा परिस्थिती तयार होते. आणि या सगळ्या बाबीला त्यांना जी काळजी घ्यायला पाहिजे, बोलायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं असते का म्हाताऱ्या माणसाची बोलणं. काय असते? बोलणं. सगळ्यात सुखद असते तिचा अनुभव. कशी आहे बा आजी तू, चांगली आहे का मा? त्याला तिला तेवढंच बोललं लागते. बाप नातवानं विचारलं, मला पोरानं विचारलं, आधार भेटला. आता म्हणजे सुखानं मरतो म्हणजे बोललं तसं म्हणजे कोणतरी माझ्यासोबत चांगलं वाटतं. बोललं तर बोलायला पाहिजे. बोलतच नाही बऱ्याच ठिकाणी, कुठं बोलत असेल, चांगली गोष्ट आहे. आणि या सगळ्या बाबी मग भगवंतांनी काय शिकवलं तर जर समजून घ्या तुम्ही एकटेच आहे, आता कुणीच नाही बा, तिथे धम्म काम करतं, एकटंच आहे. या धम्माच्या पालनामध्ये एवढं बल आहे का तुम्ही एकटं आणि एवढं ताकद जगू शकता का? एकटं तुम्ही काही शरीर त्यागू शकता, इतकं बल आहे. पण ती अवस्था लय मोठी असते. मग त्या अवस्था असतात मग श्रोतापन्न, सकुदागामी, अनागामी, अर्हत. पण या अवस्थेमध्ये तुम्ही धम्माच्या बलानं जर ठरवलं का आता माझं शरीर म्हातारं झालेलं आहे, माझं आयुष्य आता 80 पार झालेलं आहे, आता मला हे शरीर त्यागायचं आहे, भगवंता मला शरीर त्यागणं म्हणजे मला मदत कर, माझे येणे झाले पाहिजे. त्या धम्माच्या बलानं जर तुम्ही त्या मार्गानं कंटिन्यू राहिले, कंटिन्यू पंचशील, अष्टशील, उपसत व्रत, 4 आद्य सत्य, पारमिता हे जर पूर्ण करत राहिले, त्या गोष्टी तुम्ही जर परिपक्व झाले ना, शरीर तुम्ही विदाऊट येले होत्या शरीर त्यागता येते, इतकं बल आहे. प्रॅक्टिकल सांगू तुम्हाला मी, धम्मामध्ये इतकं बल आहे काय ॲक्सिडेंट होणार नाही, लकवा मारणार नाही, कोणती दुर्घटना होणार नाही, येणारी पिढी चांगली जन्माला येईल, बेवडी होणार नाही, गजट्टी होणार नाही, जुवारी होणार नाही आणि ते संपत्ती गमावणार नाही, चांगली पिढी जन्माला येईल. असं धम्मात बल आहे. एवढं नाही तर एखाद्यानं वाईट मार्गाने पैसे कमवले असं जे भगवंतानी मना केलं, येणारी पिढी बेवडी निघते, गजट्टी बनते, जुवारी बनते, पुरा पैसा उधळून टाकते आणि मग सगळं संपून टाकते. असंही होते. पण धम्माच्या बलानं येणारी पिढी चांगली बनते. का? असं कारण तुम्ही काय पेरता, कोणते कर्म पेरता, कर्मावर आहे सगळं अवलंबून. कुशल कर्म की अकुशल कर्म. कुशल कर्म पेरलं तर कुशल कर्म उगवते. मग जर तुम्ही गहू पेरलं गहूच उगवेल ना, आणि अकुशल कर्म पेरलं अकुशल कर्म उगवते. म्हणजे काटे झाडं लावले तर काटे झाडच उगवते. काय पेराचं आहे हे आता आपल्या याच्यावर आहे. म्हणून आपण कुशल कर्म पेरावं आणि कुशल कर्मातून आपलं चांगलं उत्पन्न होत असते. सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा मी बघतो असतो का काही माणसं खूप श्रीमंत असतात, पैसा असते, म्हणते मग आमच्याकडे बंगला आहे, गाडी आहे, सगळी संपत्ती आहे, म्हणते धन वैभव सगळंच आहे, तरी म्हणते आम्ही दुःखी आहो. का तुम्ही म्हणतात ना काहीच ना, का म्हणतात शिकले राहतात भरपूर. का म्हणतात? कारण त्याची एक पारमी कमजोर आहे. कोणती? दान पारमी. चिकट होतं, चिकट दानच नाही करत. त्यांना दान पारमी पूर्ण करावं लागते. दान पारमी आहे ते, दान पारमी त्यांना पूर्ण करावं लागते. तेव्हा त्यांच्या मनात करुणा उत्पन्न होते, करुणाची पारमी तयार होते, उपेक्षा पारमी तयार होते, मैत्री पारमी तयार होते आणि अधिष्ठान पारमी तयार होते. अशा पारम्या तयार होऊन मग त्यांचं जीवनामध्ये सुख येते. मग तो गरीब असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, ती पारमी तुम्हाला करावं लागते. जसं मी आता तुम्हाला काय देऊ राहिलं दान, धम्मदान. धम्म तुम्ही मी सांगू राहिलो तुम्ही श्रवण करून राहिले. तुम्हाला याचा फायदा होऊन राहिला का नाही होऊन राहिला? मी जो तुम्हाला धम्म सांगितला तुम्हाला पटला का नाही पटला ना? हे मी धम्माचं तुम्हाला दान देऊ राहिलो. आता धम्मदानम सब्बदानम जिनाती. धम्माचं दान जगातल्या सर्व दानापेक्षा श्रेष्ठ आहे. लक्षात ना? धम्माचं श्रवण
जगातल्या सगळ्या श्रवणापेक्षा श्रेष्ठ आहे. आता तुम्ही धम्म ऐकला तर समजा एखाद्याला तुम्ही 1 रुपया जरी दान दिला, ते दान तुम्ही त्या धम्माच्या श्रवणाच्या बद्दल तुम्ही त्यांना दान दिलं का तुम्ही बा अजून धम्माचा प्रचार करा, म्हणजे अधिक लोकांचं कल्याण झालं पाहिजे, मंगल झालं पाहिजे. हे चिंतनं हे सगळ्यात उत्तम मंगल आहे. आणि असं आपण कुशलकर्म वाढवत राहावं अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू साधू.